आपकी अदालत मध्ये गझलचे बादशाह गुलाम अली यांच्यावर आरोप आहे की यांनी गझलचं आयुष्य वाढवण्यासाठी काहीही केलं नाही. मल्लिका पुखराज यांची मुलगी आहे ताहिरा सईद. हो. त्या एका ठिकाणी म्हणाल्यात की हिंदुस्थान आणि पाकिस्तानी दोन्ही ठिकाणी गझलचं मरण होतंय. असं नाहीये, मी नाही मानत ही गोष्ट. जर मरण होत असेल तर आम्ही सतत बिझी राहत नसतो. मी आता 2 महिने 1.5 महिना अमेरिकामध्ये गझल गाऊनच आलोय. मी कुठलंच गाणं नाही गायलो, आणखी त्यांचं काही नाही पूर्ण गायलो. वक्तव्य तुम्हाला सांगायचं तर त्या म्हणाल्या की पाकिस्तानमध्ये हो जर एखाद्या मुलाला हो गझल गाण्याची गायनाची आवड असेल हो किंवा सुफी गायनाची आवड असेल तर हो. त्याला जोड्यांनी मारहाण केली जाते. आणि सगळ्यात जास्त ॲप्रिशिएट त्याला केलं जातं जो गझलमध्ये आणि सुफिया कलममध्ये सहभागी होतो. मी स्वतःच्या डोळ्याने बघून आलोय. मीच हे कुठेतरी यावर चॅनलवरती मुलं गायली आहेत आणि मीच त्यांना गुण दिले. पण तुम्ही प्रयत्न केला की आणखी जे गझल सिंगर्स आहेत ते समोर यावे म्हणून? माझेच कित्येक स्टुडंट आहेत आणि कित्येक मित्र आहेत, सहकारी आहेत, ज्यांची मुलं आहेत त्यांना मी शिकवण देत आहे आणि गझलच गायकीचे सगळं काही सांगत आहे आणि ते आरोप तर हा शिकताय. लागतोय की तुमच्यात इतकं टॅलेंट आहे, फक्त नाही सर, अशी गोष्ट नाहीये. मी संपूर्ण जगामध्ये कधी गोळा कराल सगळ्यांना तर प्रत्येक देशामध्ये येतील माझ्यावर प्रेम करणारे, जे माझ्याकडनं शिकले. व्यवस्थित टेप बनवून मी कॅसेट बनवून देतो की असा रियाज करा आणि अशा प्रकारे गझल गात जा आणि माझ्या गझल नाही तर चांगल्या लोकांच्या गझल ऐकत जा आणि त्याला कॉपी करत जा. ज्यावेळी तुम्ही शिकायचा तुमच्या गुरुकडून हो. तेव्हा तुम्ही गुरूंसाठी बादलीमध्ये पाणी सुद्धा भरून आणायचा, नक्कीच. हुक्का सुद्धा साफ करायचा. नक्कीच. 13 वर्ष मी राहिलो माझ्या उस्तादांकडे. माझे उस्ताद तुम्हाला माहिती आहेत, उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब आणि त्यांचे लहान भाऊ उस्ताद बरकत अली खान साहेब, त्यांचे लहान भाऊ मुबारक अली खान साहेब यांच्याकडे मी लाहोरला राहिलो आणि 12-13 वर्ष मी 24 आवर्स तिथे राहिलो आणि मी झोप सुद्धा नाही काढली तिथे. ही वस्तुस्थिती आहे. अदालतमध्ये बसून खोटं नाही बोललं पाहिजे ना. किती मेहनत करावी लागत होती तिथे? केवळ मेहनत होती. करावी लागायची काय? मेहनतच होती. 12-13 वर्ष जे आणि आपुलकीने केली, प्रेमाने केली. ती मेहनत नव्हती, माझ्यासाठी चांगुलपणा होता. काय रुटीन असायचं? रुटीन हे असायचं की रात्रीपर्यंत आणि सकाळपासून 7-8 पर्यंत, रात्री 11-12 वाजेपर्यंत मी कामच करायचो. उस्तादांजवळ जे त्यांचे मित्र वगैरे तेव्हा यायचे, जा पान घेऊन ये, जा सिगरेट घेऊन ये, जा हे घेऊन ये, जा ते घेऊन ये. तर मी तेच करत असायचो. मग गाणं ऐकत बसायचं कधी. तिकडे कोपऱ्यात बसून गाणं ऐकत आहे आपल्या उस्तादांचं आणि बरोबरच जे रियाज करत आहे त्यांना सुद्धा आपल्या आत सामावून घेत असे, बघत असे. मग कधी संधी मिळायची की विचारांवर सुद्धा तेव्हा ते सांगायचे. छोटे जे उस्ताद मुबारक अली खान साहेब होते. जसं सारे गा मा रे सा गा मा सा मा गा रे मा रे गा सा रे गा मा पा गा रे पा पा सा पा पा रे पा गा मा रे गा मा पा दा मा गा पा दा मा दा मा गा पा दा गा मा पा गा मा ने सा रे पा. तर मी संपूर्ण दिवस हेच करत असायचो. आजकालचे शागिर्द काही करतात का? आजकालचे शागिर्द तर केवळ हेच म्हणतात की 3 महिन्यांमध्ये गायला वाजवायला येऊ शकेल. तर आम्ही नाही म्हणायचो. आम्ही नाही म्हणत. आम्ही केवळ प्रेम जी करायचो. नवीन जनरेशन आहे, जर तुम्हाला त्यांना एखादा मेसेज द्यायचा असेल गाण्याद्वारे, हा मेसेज द्यायचा आहे की सूर शिकल्यामुळे येतात आणि शब्द वाचून येतात. म्हणजे एक आहे शेर की शहर सुनसान है किधर जाए, तर याची मी धून बनवली होती. शहर सुनसान है किधर जाए, खाक होकर कहीं बिखर जाए, शहर सुनसान है. तर शब्द तर हे आहेत की शहर सुनसान है, शहर एकदम शांत आहे, हा. एकदम शांतता आहे. कुठे जायचं? तर याचा ठसा पडला पाहिजे सुरांवर. तर सुरांमध्ये सूर त्यांनाच समजतं ज्यांना सुरांचं महत्व कळतं, सुरांचा प्रभाव पडतो. हो. सर, तुम्ही म्हणालात की गझल प्रेमाने गायली जाते, खूप प्रेम असतं त्यात. तुमची प्रेरणा कोण आहे? गझल एक स्वतः अशी एक गोष्ट आहे जी शायरी ज्या माणसाला समजते ना, तर त्यापेक्षा जास्त सौंदर्य त्याला कशातही दिसत नाही. सर, असं म्हणतात ना, बिहाइंड अ सक्सेसफुल मॅन देर इज अ ती वुमन. गोष्ट मग ठीक आहे, ते सुद्धा ठीक आहे विचारण्यासाठी, परंतु मी यापासून थोडासा वाचून राहिलोय.
सर, तुम्ही खूप बिझी आहात. तुमचे देशापरदेशात टूर्स असतात. हो. खूप बिझी आयुष्य आहे. हो, हो. मग कदाचित तुमची फॅमिली तुमच्यावर नाराजही असू शकते. मग जेव्हा ते नाराज असतात तेव्हा फॅमिली तर मला सोडायलाही तयार आहे. मग जेव्हा जेव्हा फॅमिलीचे लोक नाराज होतात हो, हो, हो. तेव्हा त्यांच्यासाठी कोणती गझल गाता तुम्ही? त्यांच्यासाठी हो, हे हेच विचारायचं होतं मला. त्यांच्यासाठी हेच गाईन मी. फासिल ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था फासिल 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 ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था सामने बैठा था मेरे और वो मेरा न था फासिल ऐसे भी होंगे फासिल